नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये न्यू क्रिएशन विथ आरती। तर आज आपण या बाहीची कटिंग आणि ड्राफ्टिंग पाहणार आहोत। ही सुंदर अशी डिझाइन खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। तर साडीला सुद्धा आता किनारीला असेच कटवर्क येतं आणि या साडीला सुद्धा त्याच पद्धतीने आहे, म्हणून मग मी ब्लाऊज सुद्धा कटवर्कचा बनवणार आहे। तर बघा इथे मी बाहीची कटिंग करायला घेतले। तर इथे मी जॉईंट देणार आहे पुढच्या साईडला। तुम्ही दोन्ही साईडलाही थोडं थोडं जॉईंट देऊ शकता। आता इथे मला उंची हवी आहे 10.5 इंच बाहीची, म्हणून मी त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केला आणि 11.5 इंचावरती मार्क केलं, म्हणजे 1 इंच पूर्ण उंचीमध्ये प्लस करायचं। आता बाहीची घडी किती घ्यायची, तर छातीचा चौथा भाग म्हणून बाहीची घडी घ्यायची डायरेक्ट। बघा ती 9.5 इंच, कारण छाती 38 साईज आहे म्हणून। आणि इथे कॅप हाईट मी 3.5 इंच घेतले। लॉंग बाही आहे त्यासाठी 3.5 इंच घ्यायची कॅप हाईट। 3.5 इंच, 4.25 इंच तुम्ही घेऊ शकता। आणि नॉर्मल जर 5 इंचाची बाही असेल, 4 इंच 5 इंच, तर तुम्ही कॅप हाईट 3 इंचाची घ्या। आता इथे मी वरती 2 इंचावर मार्किंग केलं आणि खाली इथे 1.5 इंचावर मार्किंग केलं। 1.5 इंच फिटिंगमध्ये जातं ना, त्यासाठी। आणि या पद्धतीने असा गोलवा आकार देऊन घेतला आहे बाहीचा। तर बाहीचा शेप मी या पद्धतीने दिला आहे आणि पुढचा सुद्धा 1/2 इंचावरती देऊन घेतला आहे। आता जशी आहे तसं कट करून घेतलं आणि इथे मी पुढचा सुद्धा भाग कट करून घेतला आहे। आता बघा इथे मी जो जॉईंट द्यायचा आहे तो कट करून त्याला स्टिचसुद्धा केला आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक या पद्धतीने प्रेस करून घेतला। आता प्रेस केल्यानंतर हा जो मेन फॅब्रिक आहे तो उलटा ठेवायचा, त्याच्यावर हा कपडा सरळ असं अस्तर ठेवून घ्यायचं। आणि अस्तर जास्त कट केला होता म्हणून मग मी आता इथे काय करणार आहे, तो असा या पद्धतीने कट करून घेणार आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक। आता अस्तर ठेवलं आहे, मेन फॅब्रिक खाली आहे आणि इथे कॅनव्हास पट्टीसाठी मी हा पूर्ण कॅनव्हास ची 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतली। आणि हिची लांबी जेवढी आपली बाही आहे तेवढी घ्यायची आहे। तर हे बघा, हे चिपकणारा पार्ट आहे तो मी खाली या पद्धतीने ठेवला आणि त्याच्यावरती प्रेस करून घेते। आता प्रेस ना खूप गरम नव्हती म्हणून मग ते चिपकलं नव्हतं व्यवस्थित। थोडा वेळानंतर ते व्यवस्थित चिपकून गेलं। आता बघा इथे काय करायचं, एक मार्किंग करून घेऊया आधी आपण। 1-2 इंचावरती इथे वरती आणि खाली, म्हणजे दोन्ही स्टिचिंगमध्ये जाणारा भाग आहे तो आपला फिटिंगमध्ये, ते मार्किंग करून घेतली। आणि मध्ये आपण 2-2, 1.5 इंचावरती असं एक मार्क करून घेतं। आता इथे मी ही पूर्ण सरळ लाईन मारून घेतली 1/2 इंचावरती आणि नंतर मार्किंग केली। याच्यावरती पूर्ण जी आहे ती आधी आपण स्टिच करणार आहोत, जेणेकरून तुमचं मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्ही स्टिच होऊन जातात आणि आपली डिझाईन स्टिच करायला आपल्याला प्रॉब्लेम येत नाही। कधी कधी डायरेक्ट स्टिच करायला घेतला डिझाईन तर खाली जो मेन अस्तरचं मेन फॅब्रिक आहे ते सरकू शकतं। आता बघा इथे मी एक फेविकॉलचं झाकण आहे ते घेतलं आहे। तुम्ही काय करा, तर या पद्धतीने आपण इथे आता स्टिच करून घेणार आहोत। जसं मार्किंग करते त्या पद्धतीने मार्किंग करून घ्या। आता हे झाकण घेतलंय मी फेविकॉलचं, तुम्ही बॉटलचं झाकण वगैरे घेऊ शकता आणि अशी डिझाईन सेम येईल या पद्धतीने करून घ्यायची। चला आता स्टिचिंग कडे जाऊया। आता स्टिचिंग करताना हे बघा, जे आपण नॉर्मली काय करतो, मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवतो आणि स्टिच करून घेतो, त्याच पद्धतीने घेतलंय। आणि प्रथम तर इथे 1/2 इंचावरती पूर्ण सरळ स्टिच करून घ्यायचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आता जो आपण शेप तयार केलाय त्यावर या पद्धतीने स्टिच करायचं आहे। थोडं
दाब टीप देताना बघा मी इथे जो आपला दाब आहे तो उचलून असा राऊंड गोलाकार असा शेप देते आणि पुन्हा एकदम सावकाश असं स्टिच करायचं आहे, जेणेकरून आपण जे शेप दिलाय तो बिघडता कामा नये. जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर फास्ट करू शकता, नाहीतर एकदम स्लो असा हा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा. आता काही नाही, जसं आहे ते त्या राऊंडच्या शेपवरच कट करून घ्यायचं आहे उरलेला फॅब्रिक बघा या पद्धतीने. आणि जास्त कट करून घेऊ नका, कारण माझा इथे एक जास्त कट झाला आणि नंतर तो जेव्हा मी उलटवला दाखवतेच पुढे तर ते निघालं होतं. आता बघा हे नॉचेस देऊन घेते जेणेकरून तो शेप आहे ना तो एकदम व्यवस्थित येईल. या पद्धतीने तुम्ही कट मारून घ्या. सुंदर अशी बाहीची डिझाईन दिसते मैत्रिणींनो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला ही नक्की आवडेल. तर बघा इथे या पद्धतीने एकदम असं उलटवून घ्यायचं आहे आणि काही टोकदार जर तुमच्याकडे टूल्स असतील तर त्याने हे सुद्धा हे पलटी करून घ्या व्यवस्थित. आणि ह्याच्यावरती एकदम मी एक दाब स्टिच देऊन घेते. तुम्ही काय करा, आधी प्रेस करा नंतर दाब स्टिच द्या, त्याच्याने काय होतं जे कपडा चुरगटल्यासारखं वाटतं ते होत नाही. इथे बघा काय केलं आहे मी, इथे ना थोडंसं निघाला होता कपडा, मग तिथे लगेच आतमध्ये स्टिच करून घेतलं आणि हे या पद्धतीने उलटवून घ्यायचं. आता या दोन्ही बाहीच्या डिझाईन माझ्या रेडी झाल्या आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच ब्लाऊजची बॅक डिझाईनसुद्धा शेअर करेन. त्याच्यामुळे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये